पुढची बातमी. गेल्या दशकभरापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था, रखडलेलं काम आणि दुसरीकडे कोकणामध्ये वेगानं सुरू असलेल्या विकास प्रकल्पांवरून राज ठाकरेंनी काही सवालही उपस्थित केले. त्यानंतर त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाची पाहणी केली. तिथं कामं अनेक महिन्यांपासून रखडलेली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरची कामं करणारे कंत्राटदार काम सोडून जातात असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वारंवार सांगतात. त्याचाच दाखला देत राज ठाकरेंनी राजकीय हस्तक्षेपावरून मोठा आरोप केलाय. त्यांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनीही उत्तर दिलंय. जी सर. बरं का? जी सर. ही सगळी बाहेरची सगळी माती इथे रस्त्यावरती आली. जी सर. जी सर. जी सर. आणि ती जर येत राहिली जी सर. तर हा रस्ता टिकणार नाही. येस सर. सर हे आता नियोजन करून काढू सर. सॉरी टू सर. काय झालं सर, पावसाळ्यात खूप प्रेशर आहे कामही करायचं. आता भराव वगैरे सर मातीचा आपण आणतो ना, तर टायराला सर सगळं चिखल निघून येते. मला त्याची काळजी आहे सर. आपल्याला गणपतीच्या आधी जरी पुण्या मार्ग चालू मी करायचा. आता लगेच म्हणत नाही मी Yes, तुम्हाला, yes, yes, परंतु हे ज्या प्रकारचा रस्ता बांधलाय जी किंवा सर, जी मध्ये ज्या प्रकारची काही खड्डे जी त्याच्यामध्ये सर. दिसत आहेत मला, जी सर. हे जर तसेच राहिले जी सर. तर हा रस्ता फार काळ टिकणार नाही. जी सर. त्याची काळजी घ्या काळजी तुम्ही. घेतो. जी सर. बरं जी का? सर. जी सर. जी सर. नाही तर ते पैसे सगळे वाया जातील. जी सर. मी नक्की काळजी घेतो सर. राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातले टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहे. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू आहेत. या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल. आणि ती परीक्षा अशी आहे की सन्माननीय राज ठाकरे असो वा मनसे, हे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का, हा प्रश्न आहे. बाळासाहेबांना मी एवढं सांगेन, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांना बघतो. याच्या आधी तुम्ही कधीच गडकरी साहेबांना भेटलात नाही, कधीच महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना भेटलात नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना कधी जाऊन भेटलात नाही. आणि अचानक पावसामध्ये दौरा पिकनिकच्या माध्यमातून काढायचा, हे तुम्हाला शोभा नाही ऐकलं असं म्हणून.